वाल्मिक कराडच्या जामीन अर्जाला सीआयडीचा विरोध. शनिवारी केस कोर्टात जामीन अर्जावर सुनावणी. वाल्मिक कराड मकोकाचा आरोपी. जामीन मिळाला तर पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते, सीआयडीचं कोर्टात उत्तर. आका काही पण करू शकतो. 17 मोबाईल वापरायचा, ठराविक लोकांना महिन्याला पैसे पुरवायचा. आमदार सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर निशाणा. माझी खुली किताब, मंजिली कराडांना माझ्या गोष्टी उघड करू द्या, मी उत्तर देईन. वाल्मिक कराडच्या पत्नीने केलेल्या आरोपानंतर बजरंग सोनवणेंचं प्रत्युत्तर. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशकात असल्याची चर्चा. आरोपीचा नाशिकमधील फोटो व्हायरल. पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता 26 जानेवारीपूर्वी मिळणार. 3 ते 4 दिवसात लाभार्थी महिलांना लाभ मिळणार. महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसचं 2 दिवसीय अधिवेशन शिर्डीत होणार. 18 आणि 19 जानेवारीला अधिवेशन. अजित पर्व, दिशा विकासाची, पुरोगामी विचारांची असं अधिवेशनाला नाव. मंत्रिपद न मिळालेल्या छगन भुजबळ यांची नाराजी कायम. अजित पवारांनी मंगळवारी बोलवलेल्या बैठकीलाही भुजबळांची गैरहजेरी. शनिवारी रविवारी होणाऱ्या पक्षाच्या शिबिरात भुजबळ हजर राहणार का, याकडे लक्ष. 3 मार्चला सरकारचं अधिवेशन सुरू होणार तर 10 मार्चला अर्थसंकल्प सादर केला जाणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती.